10 एकर शेत आहे एकाच जागी. हा हा 3 एकरात वाढत नाही, हा नेहमीचीच आहे. हा. 7 एकराचा प्लॉट चांगला राहतो. चांगला आहे. 3 एकरात आता याच्यामध्ये कसं आहे, यावर्षी बरेच शेतकऱ्यांनी कापसावर कापूस लावला आणि दरवर्षी पाणी हे सरासरी आतापर्यंत खूप राहते. समजा जसं की आमचं जर उदाहरण घेतलं तर आजपर्यंत आमच्या इकडे पूर नाही गेला. आता ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी सर्वात जास्त पाऊस पडते, पण यावर्षी ऑगस्ट महिना आता संपायला तरी पाऊस नाही पडला आणि या महिन्यामध्ये जर पाऊस नाही पडला तर रोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढते. आता कापूस किंवा कुठलंही पीक हे दोन गोष्टीमुळे वाढते, एक तर पाणी आणि दुसरं महत्वाचं झाड निरोगी असलं तर. आता पाऊस नसल्यामुळे झाड निरोगी नाही. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस नसल्यामुळे काय झालंय का जमिनीमध्ये पुरेशी ओल नसल्यामुळे जे काय आपण खतं दिले ते त्या पिकाला भेटत नाही, कारण मुळ्याद्वारे अन्नद्रव्य घेणं बंद झालंय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शेंडा काढणं. आता शेंडा हे निघत नाही, याचं कारण काय आहे का त्याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला माव्या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळते. त्यामध्ये काळा मावा असो पिवळा मावा असो. आता हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने महत्वाचं कसं आहे का फवारणी व्यवस्थापन हे जवळजवळ घ्यायचं. काही काही शेतकरी भारी भारीची औषधी मारतात आणि 15 दिवस आपण जाऊनच पाहत नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा मावा रोगाचा प्रादुर्भाव 4थ्या-5व्या दिवशी परत आपल्याला बघायला मिळतो. आता आपण सांगलं लोकांना बाबा आशाटाप मोनो मारा, आशाटाप मोनो कंटिन्यू आपण मारत नाही. बरेच जण आशाटाप मोनो मारले की 12 दिवस वाट पाहतात शेड्यूलची, पण त्या ठिकाणी आता दरवर्षी सारखी परिस्थिती यावर्षी नाही. आता तुमच्या शेतामध्ये 100% माव्याचा प्रादुर्भाव असेल तर सर्वप्रथम सुप्रीम घ्यायचं. सुप्रीम हे तुम्हाला मिळत नसेल तर बायो आर 303 घ्या, ते सुद्धा मिळत नसेल तर फिप्रोनिल 5% 40 ml घ्या. यासोबत कॉम्बिनेशन मध्ये आशाटाप 30 ग्रॅम आणि मोनो 40. आता मोनो हे शेतकऱ्यांना मिळत नाही. आता मोनो जर आपल्याला मिळत नसेल तर एक्सपायरी वालं 2 महिन्यावालं 3 महिन्यावालं आपण घेऊ शकता. तुम्हाला त्याच्यावर जर वाटते बुवा ह्याच्यामुळे क्रॉचिंग येते किंवा प्लॉट खराब होते तर एक पंप टाकून पहा, नंतर पूर्ण फवारणी करा. 2 महिने 3 महिन्यावाल्याला काहीच होत नाही. आता मोनो भेटत नसेल तुम्हाला, एक्सपायरी वाला जरी भेटत नसेल तर मग काय करा, इमिडाक्लोप्रिड 17.8% यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये घ्या. आता याच्यासोबत बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते का मग आपल्याला ब्ल्यू कॉपर घ्यायचं का नाही. आता ज्या ठिकाणी हाईट कापसाची 4 फूट झाली 5 फूट झाली अशा ठिकाणी ब्ल्यू कॉपर याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये घ्या, पण कापसाची हाईट 3 फुटाच्या आत असेल तर त्या ठिकाणी ब्ल्यू कॉपर घेऊ नका. आज अशी परिस्थिती आहे का तुमच्या शेतामध्ये 65 दिवस झाले 70 दिवस झाले कापूस टोंगड्यापर्यंतच आहे. तर यासाठी आपल्याला प्रामुख्याने फवारणी तर करायचीच आहे, पण पाणी व्यवस्थापन सुद्धा करायचं आहे. आता कोरडो तुम्ही आहे तर कोरडोला इलाज नाही, ते पाणी येईल तेव्हा समजा. आता कोरडो असेल तर 2 महिने आणखी चान्स आहे आपल्याला, जसं की पुढचा महिना आहे सप्टेंबर आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर समजा. या 2 महिन्यामध्ये पाऊस सरासरी जरी पडला समजा 15-20% तरी आपण कापूस हे आपला वाचू शकतो आणि उत्पादन घेऊ शकतो. पण बागायतीमध्ये किंवा आपल्याकडं पाण्याची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्या. जमीन हलकी असेल समजा तर एक पट्टा आड करून पाणी द्या आणि बोंडाची संख्या आणि कापसाची हाईट लय वाढली असेल, म्हणजे जसं 4 फूट असेल 5 फूट असेल तर त्या ठिकाणी भारी जमिनीमध्ये पट पाण्याऐवजी